देवपूजा करताना डोळ्यात पाणी येणे, अश्रू येणे काय असतात संकेत? मित्रांनो, तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की पूजा करत असताना अनेक व्यक्तींच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. अशी काही रहस्य आहेत ज्यातून तुम्हाला कळेल की कोणती अज्ञात दैवी शक्ती आहे ज्याची कृपा तुमच्यावर झाली आहे आणि त्यामुळे तुमच्या डोळ्यातून पाणी येत राहते. आपल्या प्राचीन ग्रंथानुसार सुरुवातीला हे विश्व रिकामे होते. सगळीकडे फक्त अंधारच अंधार होता. त्यानंतर अचानक विशाल शिवलिंग प्रकट झाले, जे संपूर्ण विश्वाला ऊर्जेने भरले. काही काळानंतर या विश्वात पदार्थ तयार झाले, ज्यात फ्लोटिंग धातू, हवा, अग्नी, पाणी तयार झाले. या कारणामुळे असे मानले जाते की या सर्वांमध्ये भगवान शिव शंकर वास करतात. शिव ही संपूर्ण विश्वाच्या प्रत्येक कणाकणात राहणारी अनंत ऊर्जा आहे. शिव ही सुरुवात आहे आणि शिव हा शेवट आहे. आता जेव्हा तुम्ही पूजा पाठ करायला बसता आणि देवाचे ध्यान करायला बसता, तेव्हा तुमच्या आत्म्याचा संबंध देवाशी येतो. देव सर्वव्यापी आहे. त्याला सजीव निर्जीव गोष्टींमध्ये एक तत्व म्हणून पाहिले जाते. म्हणूनच जेव्हा तुमचा विवेक देवाशी जोडला जातो, तेव्हा देव तुम्हाला काही निर्देश देतो. हे संकेत अत्यंत सोपे आहेत, ज्यावर आपण दुर्लक्ष करतो आणि देवाचे संकेत समजत नाही. मित्रांनो, सर्वव्यापी देव सर्व सजीवांच्या आत्म्याशी जोडलेला आहे. जेव्हा आपण उपासना करतो आणि ध्यान करतो, तेव्हा आपल्या सभोवतालचे वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते आणि म्हणूनच आपल्याला आनंद वाटतो. दुःख आनंदात बदलते. तुम्ही कितीही तणावाखाली असलात तरी तुम्हाला चांगले आणि फ्रेश वाटू लागते, कारण या सकारात्मक शक्तीचा हा प्रभाव असतो. अभ्यास करताना अनेक वेळा विद्यार्थी माता सरस्वतीचे ध्यान करतात. मग त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात किंवा अचानक त्यांना झोप येऊ लागते. याचा अर्थ असा होतो की त्या विद्यार्थ्यांवर माता सरस्वतीचे आशीर्वाद पडत आहेत. तसेच कधीकधी आपण देवांशी संबंधित एखादी कथा ऐकतो, तेव्हा आपल्या शरीरावर रोमटे उभे राहतात, म्हणजेच अंगावर शहार येतात आणि आपल्या डोळ्यात अश्रू येतात. कधीकधी देवाच्या या अमर्याद शक्तीचा अनुभव घेताना आपल्या डोळ्यात अश्रू येतात आणि देवावरील आपला विश्वास दृढ होऊ लागतो. जर तुम्हालाही असे संकेत मिळत असतील तर ही माहिती खूप महत्त्वाची ठरेल. अशाच काही संकेतांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जर तुम्हाला ध्यान करताना ही संकेत मिळाली तर समजून घ्या की देवाला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे डोळ्यात अश्रू असणे. जर तुम्ही देवाच्या उपासनेत ध्यान करत बसलात आणि अचानक तुमच्या डोळ्यातून अश्रू आले, तर ते तुमच्या आत्म्याला दैवी शक्ती भेटली आहे हे देवाचे लक्षण आहे. यावेळी आपण देवाला आपली इच्छा सांगणे आवश्यक आहे. अशावेळी देवाला केलेली प्रत्येक प्रार्थना फळ देते. बहुतेक लोक हे सहकार्य म्हणून घेत नाही आणि फक्त देवाच्या उपासनेत हरवून जातात. परंतु देवाकडे काहीतरी मागण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. जेव्हा तुम्ही पूजा करता आणि तुमच्या डोळ्यात अश्रू येतात, तेव्हा तुमच्या जीवनातील अडचणी आणि दुःख दूर करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. तसेच पूजेच्या वेळी डोळ्यातून अश्रू येत असल्यास असे मानले जाते की तुमच्या विवेकाची दृढता शुद्ध होत आहे आणि तुमचा विवेक शुद्ध होत आहे. दुसरे म्हणजे प्रज्वलित ज्योतीची वाढ ही अग्नीच्या 5 घटकांपैकी एक आहे. त्यात भगवान शिवशंकर वास करतात. जर तुम्ही पूजा करत असाल आणि तुमच्यासमोर ठेवलेला दिवा आरती असेल, त्याची ज्योत अचानक वाढली, तर हे देवाचे लक्षण आहे की मी तुझ्या उपासनेने आणि खऱ्या भक्तीवर प्रसन्न आहे. अशा वेळेला आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे आणि आपल्या इच्छा सांगायच्या. दुसरे म्हणजे जर तुम्ही पाहिले की धूप आणि अगरबत्तीचे धूर इष्टदेव मूर्तीच्या दिशेने जात आहे, तर याचा अर्थ तुमची उपासना देवाने स्वीकारली आहे. फुलांचं अर्पण. जर तुम्ही पूजा आणि ध्यान करण्यापूर्वी देवाच्या मूर्तीला फुले अर्पण केली असतील आणि जर ध्यान आणि पूजा करताना ते फूल तुमच्या दिशेने पडलं असेल, हे अत्यंत शुभ मानले जाते. याचा अर्थ असा की तुमची उपासना देवाने स्वीकारली आहे आणि तो तुम्हाला त्याचा योग्य परिणाम लगेच देईल.
दरवाजावर गायीचे आगमन. जर एखादी गाय भगवान आरती आणि पूजेच्या वेळी दारात आली तर ते खूप शुभचिन्ह मानले जाते. दारात आलेल्या गायीची पूजा करा, त्याला रोटी खायला द्या आणि नमस्कार केल्यानंतर तुमची इच्छा गौमातेला सांगा. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तर तुम्हाला माझी ही माहिती कशी वाटली? आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.